जळगाव ग्रामीण मधून लढण्याचं संजय राऊत यांना गुलाबराव पाटलांनी आव्हान दिलेलं आहे। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय। राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देतानाच नादी न लागण्याचा सल्ला सुद्धा पाटील यांनी दिलाय। गुलाबराव पाटील यांनी राऊतांना थेट आव्हान दिलेलं आहे। संजय राऊत यांनी जी टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी थेट जळगाव ग्रामीण मधून निवडणूक लढवा असं आव्हानच राऊतांना दिलंय। स्मिताताई खासदार होणार नाहीये, नरेंद्र दामोदर मोदी हे पंतप्रधान होणार आहे आणि त्यांच्याकरता मत द्यायचा हा जोगवा आम्ही मागितला। माझ्या मतदारसंघामध्ये 63,000 मताचं लीड दिलाय, आपणच्या मतदारसंघामध्ये लीड दिलाय आणि सांगायचा अर्थ असाच आहे, भाजपच्या आमच्या मंडळीला बोलवल्यानंतर सुद्धा आमची भाजपची मंडळी इथं आली नाही। त्याच्यावर आम्ही मार्ग काढू, विनंती करू, कारण की त्यावेळेस ते नवरदेववाले, आम्ही नवरदेववाले होते, ते नवरीवाले होते। आता आम्ही नवरीवाले आहे, ते नवरदेववाले आहे। त्यामुळे निश्चितपणाने आम्ही तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। काम जाऊ दे आप्पा, 3,000 कोटी। मी 99 साली आमदार झालो बाबा, 60,000 ची खोली दिली रावसाहेब, 60,000 ची खोली पुऱ्या गावने मिरवणूक काढली, भवन खोली दिली, भवन खोली दिली। आता 60 लाखचा रोड दे तरी भाऊकडे कोणी पाहायला तयार नाही। ही परिस्थिती आहे। पण बहिणी, तुम्ही तो वातावरण चेंज करून टाकलं। आई शपथ, अरे माणूस बाईकडे पैसे मागायला लागला, साधी कलाकारी काय? काल आलते ते संजय राऊत, लय बोललो ते, मेरा माल है वो, मेरा माल है, प्युअर माल। मला म्हणले तर गुलाबराव पाटील म्हणले डुक्कर आहे। त्याला माहिती नाही हिंदू धर्मामध्ये 3रं वाहन डुक्कर आहे। तू या गुलाबराव डुक्करच्या नादी लागू नकोस, तुला भस्म करून टाकेल नाही। त्याला म्हणलं आजा ना तू, तेरे में दम है तो आजा, जळगाव ग्रामीण में पहलवान खड़ा है, आजा। आम्ही फक्त काय मतांपुरतं फिरत नाही, हिशोब देतो हिशोब।